भक्ती आम्ही केली संडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली संडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुकामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग संडोनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाचे, सुकामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग संडोनिया, ब्रह्मानंदं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानवरदे, द्वन्द्वातीतमगगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यमूलमतिलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं समचरणसरोजं सान्द्रनीलमुदां जगदनीतपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयजबलासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, सद्गुरु शरणं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईश्वरं निवल्लभं, सद्गुरु सच्चिदानंदं केवल्य कारुण्य कृम्याने विजृंभणे धनदेव पुनः पुनः अलंकापरिरम्य सिंहासनतं ब्रह्मोज तेजस्फटिक प्रदेश विधीन्द्रादिदेवैः सदस्तुयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा तुमचा अनुगुणादलो पावन झालो चराचरे, मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी, संतंजा भक्ती आम्ही केली संडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुकामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग संडोनिया विठ्ठला।
संडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुकामा झाले दरितायाचा संग पळाले उद्वेग संडोनिया. प्रस्तुत हरिचिंतनासाठी निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू जगतवंद्य जगद्गुरु जगत उद्धारक श्रीमंत श्री तुकोबऱ्यांचा भक्तीतून प्राप्त झालेली प्रतीती सांगणारा अभंग आहे. शेवीचे निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला करणारे नाम सप्ताह मौजे मुक्रमाबाद विठ्ठल वंदर खडकेश्वर आश्रम गावकऱ्याचे प्रयत्न कार्यकर्त्याचं वैचारिक नियोजन अर्थात सावकारांनी केलेलं हे नियोजन आहे. परिसरातील गुणवान मंडळी अर्थात दोन्ही मृदंगाचार्य गायक माधवराव महाराजवाडीकर विनेकरी वैजनाथ महाराज आणि सगळं माहित आहे मला. आता तिकडे भरपूर भांडवल आहे पण काढायचा दरवाजाच बंद झालाय. आवाजच बसलाय नावेला जाणे. बरीच वेळेस आमची भेट झालेली आहे. बाकीची भजनाची काही नावं मला माहीत नाहीत. असलेल्या परिस्थितीमध्ये बरेचसे टाळकरी उपस्थित नाहीत पण आपण समाजाला कमी दिसू नये असा प्रयत्न करायचा बरं का. आपणाला सगळ्याच माणसांनी प्रयत्न करावा. माधवराव कोण आहेत बहुतेक आज कळाले लोकांना काय माधवराव आहेत ते. माणसं जवळ कळले पाहिजे आपल्याला. जवळची माणसं नाही जर कळले तर जवळची माणसं दूर जातात. आणि दुसरा शब्द वापरतो चांगले माणसं नाही कळलं तर चांगली माणसं लांब जातात आणि वाईट माणसं आपोआप येतात. आपल्याला आम्ही प्रयत्न केला बरं का चाल म्हणायचा पण माधवराव बरोबर कुणाचाच आवाज जुळणार नाही. कीर्तन करायला ग बसायची वेळ आली आता बाकी तर मग सहजच चालणार असो. आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. एक तरी महाभगवंत भक्त वेदांत केसरी म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे महाराष्ट्राच्या बाहेर ओळख आहे असे रघुनाथ गुरुजी प्रभणीकर यांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे आणि 56वे पुण्यस्मरण आहे. आणि दुसरं आज हरिदिनी आहे. एकादशी सारखा पर्वकाळ नाही. वारकरी संप्रदायाचे 5 पर्वकाळ सांगितले ते देव येण्याचे पर्वकाळ आहेत सगळे. पण नाथ महाराज म्हणतात एकादशीचा पर्वकाळ त्याही पर्वकाळापेक्षा श्रेष्ठ आहे. एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी सर्व पर्वकाळाचे श्री आणि एकादशी पै माझी. नाथ महाराज वर्णन करतात जितके काही पर्वकाळ असतील त्या सगळ्या पर्वकाळापेक्षा श्रेष्ठ पर्वकाळ आज एकादशी आहे. आणि आपण एकादशीच्या पर्वकाळावर महान महात्म्याच्या पुण्यस्मरण आपण एक दरवर्षीच येत असतो. यावर्षी आलेला आपल्याला हा योग आहे. 56 वर्ष पुण्यस्मरण का घडतं त्याचं कारण आहे. एक कारण असं आहे ज्यांच्या जीवनामध्ये कीर्ती शिल्लक असते त्यांचं पुण्यस्मरण होत असतं. जीवनामध्ये ज्ञान शिल्लक असतं त्यांचं पुण्यस्मरण होत असतं. जीवनामध्ये समाधी शिल्लक असते त्यांचं पुण्यस्मरण होत असतं. इतके दिवस पुण्यस्मरण चालत नाही बाकीच्याच. सध्याचा तर काळ असा आहे कोणी वर्ष श्राद्धच करायला तयार नाहीत. आता पुढलं पुण्यस्मरण तर राहिलंच. यांना मात्र समाज का विसरत नाही त्याचं कारण आहे जीवनामध्ये त्यांनी मिळवलेली कीर्ती आहे. कीर्ती खरं तर 2 ठिकाणी मिळवावं लागत असते. एक व्यावहारिक जीवनामध्ये कीर्ती असते दुसरी परमार्थिक जीवनामध्ये कीर्ती असते. व्यावहारिक जीवनातल्या कीर्तीचा वलय कमी होतो पण परमार्थात मिळवलेल्या कीर्तीचा वलय कमी होत नाही. बरेचसे आपल्याकडे कीर्ती मिळवलेली माणसं होऊन गेलेत व्यवहारातले. पूर्वीचे पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील कीर्ती संपन्न लोक झाले पण कीर्तीचा वलय कमी होत असतो. तिथं दुसरा खुर्चीवर बसला की त्याचं कमी होत असतं वलय. पण परमार्थामध्ये मिळवलेल्या कीर्तीचा वलय कमी होत नाही. त्याचे काय कारण असावे त्याचे कारण सांगत असताना तुकोबरे म्हणतात कीर्तीचे माध्यम सामान्य असतात
कीर्तीचं माध्यम जर सामान्य असलं तर कीर्तीचा वलय कायम राहत नाही. आपणही प्रयत्न करत असतो कीर्ती मिळवायचा. आता कीर्तनकारी कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात, तो प्रयत्न केविलवानाच असतो म्हणा. मोबाईलला टाकणं हे प्रयत्नच आहे, पण केविलवाना प्रयत्न आहे. टीव्हीला देणं हे प्रयत्न सामान्य आहे, आणि पेपरला देणं किंवा कार्ड आपले छापायचे आपण जगामध्ये प्रसार करायचा, ही कीर्तीचे माध्यम सामान्य आहे. तुकारामांतात या लोकांची जी कीर्ती आहे ही कार्डावर छापलेली नाही, टीव्हीवर मोबाईलवर आलेली नाही कीर्ती. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी, वा 618 जणी 24. या लोकांची कीर्ती, वैष्णवाची कीर्ती वेदानं सांगावी, 6 शास्त्रानं सांगावी, नाहीतर पुराणानं सांगावी. शास्त्रानं, वेदानं, पुराणानं सांगितलेली कीर्तीचा वलय कायमस्वरूपी राहत असतो, आणि माध्यम सामान्य असलं तर कीर्तीचा वलय राहत नाही. अन्यथा कीर्ती, या साधूची कीर्ती ही देवानं सांगायला पाहिजे. वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नरम. याचा अर्थ असा आहे, वेद, शास्त्र, पुराण किंवा देवानं कीर्ती सांगितली पाहिजे. कीर्तीचा वलय कायम राहत असत. म्हणून जीवनामध्ये कीर्ती मिळवली आहे लोकांनी. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमळा माझी कीर्ती. 1-2 ठिकाणी कीर्ती नाही, वैकुंठात ही कीर्ती असते, इथंही कीर्ती असते. उभारीला ध्वज ऐशी चराचरी कीर्तीच्या. तुका म्हणे जावे सत कीर्तीने बरवे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे. कीर्ती मागे माग राहिलं पाहिजे. कीर्ती माग असले की पुण्यस्मरण. दुसरं चिंतन असं करता येईल आपल्याला, ज्ञान शिल्लक असावं लागतं. ज्ञान, गुरुजीचे कितीतरी ग्रंथ शिल्लक आहेत, ज्ञान शिल्लक आहे. मला वाटतंय प्रत्येक कीर्तनकार कीर्तनामध्ये आणा 2 अंकवाना पण त्यांचंच असतं वाङ्मय. त्याला कारण आहे त्यांचं ज्ञान आहे जगभर पसरले आलेलं. आता सगळ्याला ती वाङ्मय कळत नाही हा भाग वेगळा, पण कळणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचं ज्ञान आहे. निघून जातात माणसं राहत नाहीत. माणसाच्या राहण्याला काही मर्यादा येतात, शतगणिले मर्यादा आहे, राहता येत नाही. पण कीर्ती मात्र कायमस्वरूपी का राहिली, त्यांचं ज्ञान शिल्लक आहे. नामदेव महाराजाच्या गात्यामध्ये चिंतन आलंय. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. हे साधू महात्मे मुनिजन निघून जातात, पण त्यांचं ज्ञान शिल्लक राहतात. ज्ञान जर शिल्लक राहिलं तर लोक स्मरणात ठेवतात, त्यांचे पुण्यस्मरण घडत असत. आणि तिसरा मुद्दा त्यांचा शिल्लक असतो तो त्यांची समाधी असते. गेले दिगंधर अनादीचे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. हे नामदेव महाराजांच्या गात्यामध्ये चिंतन आलंय. समाधी शिल्लक असावी, कीर्ती शिल्लक असावी, ज्ञान शिल्लक असावं. असं जर आटलं तर 56 वर्षापर्यंत पुण्यस्मरण चालतं. आता किती दिवस चालत असं कुणाला सांगता येणार नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत राहणार आहे. हे कायमस्वरूपी राहतं. त्याच्या पाठीमागे काहीतरी भूमिका असायला पाहिजे. आपला संप्रदाय हा अडाण्याचा संप्रदाय आहे, वेडगड माणसाचा संप्रदाय नाही हा. कोणीतरी उठावून कोणाच तरी पूजा करा असा संप्रदाय नाही. पूजा करत असताना तत्वाची पूजा वेगळी आणि व्यक्तीची पूजा वेगळी. आपला संप्रदाय व्यक्तीची पूजा करत नाही, आपला संप्रदाय तत्वाची पूजा करत असतो. काही मध्यंतरी संप्रदाय निघतात आणि संप्रदाय लयाला जातात. तुकोबाराच्या भाषेमध्ये विठाला विठाला व्यक्तीचा संप्रदाय कायमस्वरूपी टिकत नाही. ते व्यक्तीची पूजा करणारी माणसं जे असतात का, व्यक्ती संपली की पूजा संपत असते. आपला संप्रदाय कोणत्याची व्यक्तीची पूजा करत नाही, आपला संप्रदाय तत्वाची पूजा करत असतो. या ज्याच्या जीवनामध्ये तत्व सांभाळे त्यांची पूजा होत असते. तुकोबा म्हणतात किती संप्रदाय मध्यंतर काळामध्ये झाले, मार्ग ते बहुत बहुत प्रकार,
प्रणव विचार जयापरी, नाही आधी अंत मार्गाची वाई, साधन लवलाई वाया पंत. तुकोपर्यंत वाया जाणारे काही पंत निघाले मध्यंतरी. आपल्या संप्रदायाला थोडस अवकाळ येईल, पण संप्रदाय संपत नाही. एका महात्म्याच्या तोंडून ऐकले मी, आपला संप्रदायामध्ये चिंधीत गुंडाळलेला हिरा आहे. वरून दिसायला चिंधी दिसते कधी कधी, पण मधला मात्र कायमस्वरूपी हिरा आहे आपला. व्यक्तीची कोणत्याच पूजा करत नाही, तत्वाची पूजा आहे. तुकोबाराची पूजा का होता ती तत्व आहेत. ज्ञानोबाराची पूजा 700 वर्ष होऊन गेले, का पूजा होती? तत्वाची पूजा आहे. आणि खरं तरी माणसाने तत्व सांभाळले पाहिजे. कोणी असो, मग गायक असो, कीर्तनकार असो, वाजवणार असो, सगळेच माणसाने इथले सगळे तत्व सांभाळले पाहिजे. जगामध्ये मान्यता मिळवण्यासाठी तत्व अत्यंत महत्वाचे आहे. मी तत्व कसे लोकांनी सांभाळले, दादासाहेबांपर्यंत सांगतो बरं का, तत्व कसे सांभाळले ते. ज्ञानोबाला विचारलं होतं, ज्ञानोबाला इतके ग्रंथ केले तुम्ही, काही मनसं लिहिलं का तुम्ही? ज्ञानोबा म्हणतात असे काही तत्व सांभाळले आम्ही, पदरचं एक अक्षर लिहिलं नाही, एक अक्षर. कमीत कमी कीर्तनकारानं तर पदरचं बोलायला नाही पाहिजे. ज्ञानोबाची भाषा अशी आहे, एक शब्द आम्ही बाहेरचा घातला नाही, तत्व सांभाळत आम्ही. व्यासाचा मागोवा घेतो, भाष्यकार अति वाट पुसतो. ज्ञानोबांत व्यासाचा मागोवा घेत घेत ग्रंथ तयार केला. भाष्यकार शंकराचार्य शंकराचार्याचा विचार केला. सगळ्याचाच विचार करत करत आम्ही पुढे संप्रदाय चालवला. आणि तो संप्रदाय पुढे नामदेव महाराज म्हणतात, आम्ही बोलत असताना पदरचं बोललो नाही, नामामनी नाही माझ्याकडे दोष, पुराणे हे व्यासवाक्य आहे. इथपर्यंत आलं. पुढे तुकोबाराकडे आलंय. आणि तुकोबारांनी एवढे तंतोतंत संप्रदाय सांभाळला. तुकोबारांतात बोलत असताना वेदानं बोललेलं बोललो, आणि करत असताना संतानं केलेलं केलंय. बाकीचं नवीन काहीच केलं नाही. नाही तर यांना संप्रदाय वेगळा तयार करता आला असता, पण त्यांनी वेगळं केलं नाही. तुकोबारांतात वाचन बोलत असताना वेदाचं बोललो, आणि करत असताना संतानं केलेले गेले. वाचा बोलो वेद निते, वाचा बोलो वेद निते, वाचा बोलो वेद निते, वाचा बोलो वेद निते, वाचा बोलो वेद वेदाचं बोललो, आणि करत असताना संतानं जे केलं तेच केलं, वेगळं केलं नाही. वाचा बोलो वेद नीती, करो संधी केले ते. आणि ते पुढे संप्रदाय निळोबा महाराजापर्यंत आला. निळोबा महाराज म्हणतात, गुरुनं सांगावं शिष्यानं स्वीकारावं. शिष्यानं मनचं काहीच करायचं नाही. निळा म्हणे संप्रदाय शुद्ध, उपजवी बोध गुरु शिष्या. गुरुनं सांगावं आणि शिष्यानं ऐकावं, वेगळं काही करायचं नाही. आणि वेगळं केलं तर काय फरक पडत असतो त्याचंही चिंतन केले निळोबा महाराजाच्या गात्यामध्ये. महाराज म्हणतात, साड्यातून ज्वारी पेरली तर ज्वारी लागते, आणि तीच ज्वारी टाकली तर कडूळ म्हणून येतं, उंच येतं, पण ज्वारी लागत नाही. हे खरं आहे का? पण हे नामदेव निळोबा महाराजाचं चिंतन आहे. साड्यामुखे दाना पडे तरी तो निवडे कन भारी, तैसे पडवळ फोकिले नव्हे चोपटची राय वाढून या.
वाढल पण चोपट राहील. काय वाढल? दुसरं बोलल्यावर तारका वाढतात बघा, दुसरं बोलल्यावर पाकिट वाढतात. सध्याचा काळ असा आहे, जे अभंगाला सोडून बोलल त्याच्या तारका जास्त आहेत. अभंगावर बोलल्यावर नाही. दादाने एक विषय काढला होता संदीपान महाराज. त्यांनी सांगितलं, महाराज लोक कसंही करू, आपण आपली चाकुरी सोडायची नाही. कीर्तनाच्या 2 पद्धती आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. एक कीर्तन आहे अभंगाशी विसंगत, दुसरं कीर्तन आहे अभंगाशी सुसंगत. अभंगाशी कीर्तन सुसंगत असायला पाहिजे, विसंगत नसायला पाहिजे. संप्रदायानं आपल्याला शिकवलं की ही सगळं आपलं सांभाळलं पाहिजे म्हणून. निळोबा महाराजापर्यंत तत्व सांभाळले आणि तेच तत्व पुढे तुमच्याकडं आमच्याकडं म्हणा दादासाहेबांना दिली, वास्कर महाराजांना दिली, देवकर संप्रदायाने दिले. हे तत्व ज्यांनी ज्यांनी सांभाळले त्यांची पूजा होत असते, नाहीतर माणसाची कुण्याच पूजा होत नाही. आपण जर वातावरण बघितलं आत्ताच, आता सावकारच्या काही लक्षात येत नाही वातावरण म्हणा, तुमच्यासारख्याच्या लक्षात येत नाही. घरातलेच माणसं विसरू लागली माणसाला. बाहेरचे तर विसरतात, काही अडचण नाही. घरातलीच माणसं विसरू लागली. 80च्या पुढे जर वय गेलं, घरातलीच माणसं विसरतात माणसाला. पण या मंडळीला 56 वर्ष झालं, जग का विसरत नाही? जीवनामधले तत्व सांभाळलेत माणसं. साधूच्या जीवनातले तत्व वेगळे असतात आणि आपल्या जीवनातले तत्व वेगळे असतात. साधूचं जीवन वेगळं असतं आणि आपलं जीवन वेगळं असतं. साधूचं जगणं वेगळं असतं आणि आपलं जगणं वेगळं असतं. आणखी एक शब्द माझ्या पदरचा टाकतो बरं का. साधूचं वागणं वेगळं असतं आणि आपलं वागणं वेगळं असतं. जगण्यावर वागण्यावर या सगळ्या गोष्टी घडतात. आणि परमार्थातला अनुभव येण्यासाठी वेगळं काहीतरी जगावं लागत असतं, त्याच्याशिवाय परमार्थातला अनुभव येत नाही. काय दोन्ही मध्ये फरक असा आहे? सामान्य माणसं आणि साधू मध्ये काय फरक? असा फरक आहे, एक जीवन असतं भोगवादी आणि दुसरं जीवन असतं भाववादी. 2 जीवनाचे प्रकार असतात. एक जीवन भोगवादी असतं आणि दुसरं जीवन भाववादी असतं. काय फरक आहे दोन्ही मध्ये? सगळे जगच माझ्यासाठी असं वाटणं, त्याचं नाव आहे भोगवादी जीवन. हे भगवंतानं सृष्टी निर्माण केली, ती माझ्यासाठी केली असं वाटणं, याचं नाव आहे भोगवादी जीवन. जाऊ दे, आता लांबचं नाही. सगळे घरातले माणसं माझ्यासाठीच असावे, वडिलांना माझ्यासाठी तर काही केलं पाहिजे असं वाटणं ही भोगवादी जीवन आहे. मुलांना माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही वाटणं भोगवादी जीवन आहे. पत्नी ही माझ्यासाठी असायला पाहिजे ही भोगवादी जीवन आहे. आणि दुसरं जीवन असं आहे, कुटुंबासाठी मी जगणार असं वाटणं, याचं नाव आहे भाववादी जीवन. साधूचं जीवनाचे प्रमाण जर बघितले, साधू असं म्हणत नाही जग माझ्यासाठी म्हणून, मी जगासाठी म्हणतात. साधू असं म्हणत नाहीत की लोकांनी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. साधू म्हणतात आम्ही काहीतरी केलं पाहिजे जगाच्या कल्याणा. मी जगाचं कल्याण करणे ही साधूची भूमिका आहे. याचं नाव आहे भाववादी जीवन. साधूला विचारलं होतं, ज्ञानोबाला विचारलं होतं, ज्ञानोबा येण्याचं काय प्रयोजन तुमचं? कसं काय आलो होतो तुम्ही? कसं काय चाललो तुम्ही? ज्ञानोबांचा दुसरं काहीच नव्हतं. आम्हा का संसारा येणे हरिभक्ती नामस्मरणे, जड जीव उद्धरणे नामस्मरणे करून या. आम्हाला संसाराला यायचंच नव्हतं, मग कसं काय आलो तुम्ही? ज्ञानोबांतात काही नाही, फक्त आम्हाला असं वाटत होतं की आल्यानंतर माणसं चांगले व्हावे, आल्यानंतर माणसामध्ये प्रेम निर्माण व्हावं, एकूण एकाबद्दल मैत्री निर्माण व्हावी, आणि हे करत करत चांगले माणसं जगभर फिरावे, आणि हे फिरता फिरता सगळे माणसं सुखी व्हावे, ही पसायदानाचा अर्थ आहे. सगळे माणसं चांगले व्हावे एवढाच हेतू होता, बाकी कोणताच हेतू नव्हता. आपण प्रमाण जर बघितले, का आलो तुम्ही? संत येण्याचे कारण आहेत. जगाच्या उद्धारासाठी संत येतात, जगाच्या कल्याणासाठी संत येतात, जगाचं हित घेऊन संत येतात, जगावर उपकार करण्यासाठी येतात. हे सगळे प्रमाण पाठ आहेत. सगळे प्रमाण काय सांगतात? उदराया जन जड जीव, शोधोनिया हिताहित आले संत जगाचे, जगाच्या कल्याणा येते उपकारासाठी. सगळे प्रमाण जर बघितले, जगासाठी येतात ते भाववादी जीवन आहे. आणि जग आमच्यासाठी असं वाटणं, याचं नाव आहे भोगवादी जीवन. आणखी दुसरं बारकं चिंतन जर केलं आपण, ज्या माणसाच्या जीवनामधले विषय संपले नाहीत, विषय आवडतात,
त्याचं नाव आहे भोगवादी जीवन. आणि एक जीवन असं आहे विषयाचा विसरच पडून गेलाय, ते जीवन आहे भाववादी जीवन. विषयी विसर आणि आमचं जीवन बघा, खावे ल्यावे प्यावे नाही वाटते की का प्यावे आहे मध्ये मनानं चालू केलं त्यात प्यावे नाही बरं का. खावे ल्यावे बरे असावे सदैव हेची करी हवं. संसारी माणसाला विषय आवडतात, आपल्यालाच आवडतात, याचं नाव आहे भोगवादी जीवन. आणि साधूचं जीवन एक भाववादी जीवन आहे. दुसरा एक जीवनातला फरक असा आहे, आजचा दिवसच तसा आहे बरं का, म्हणून मला बोलावं लागलं. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे महाराजांसाठी. दुसरा एक जीवनातला फरक असा आहे, एक जीवन असतं ते संपन्न जीवन असतं, दुसरं जीवन असतं ते सफल जीवन असतं. व्यवहारातल्या माणसाचं जीवन संपन्न असेल पण सफल नाही, आणि परमार्थातल्या माणसाचं जीवन संपन्न नाही पण सफल जीवन असतं. जीवनातले दोन फरक आहेत. रावणाचं जीवन संपन्न होतं का सफल होतं? रावणाचं जीवन संपन्न होतं पण त्याला सफल म्हणता येणार. हनुमंतरायाचं जीवन संपन्न होतं का सफल होतं? सफल जीवन होतं. ज्ञानोबा वर्णन करतात, ज्ञानोबांतात एक जण सोन्याच्या लंकेत राहणार होता, संपन्न होता. एक जण पाला खाऊन राहणारा होता, फराळ देखील करीत नव्हता, ती एखाद्या पाला खात होता. ज्ञानोबांतात अहोरानेची पाले खायरा नेवाने करविले लंकेश्वरा. एक जीवन संपन्न आहे, एक जीवन सफल आहे. परमार्थामध्ये जीवन सफल असतं. आता रावणाची पूजा होत्या का माकडाच्या? हनुमंतराची पूजा होते, हनुमंतराची पूजा होते. पूजा कुणाची होत असते? तत्वही सांभाळले पाहिजे आणि जीवन एक सफल जीवन पाहिजे, त्याची पूजा होत असते. तिसरं एक जीवनातला फरक असा आहे, एक जीवन असतं ते परस्थिती नसतं, आणि दुसरं जीवन असतं ते मनस्थिती नसतं. त्याच्यात ती दोघांची नावं सांगता येतील आपल्याला. राजा धृतराष्ट्राचं जीवन परिस्थितीनं चांगलं आहे पण मनस्थिती चांगली नाही. आपण सगळ्यांनी ऐकलेलंच असतंय. धृतराष्ट्राची परिस्थिती चांगली म्हणजे भारत देशाचे ती पंतप्रधान होते, आशिया खंडाचे पंतप्रधान होते. परिस्थिती चांगली आहे पण मनस्थिती चांगली नाही. इकडं तुकोबाराचं जीवन बघा, तुकोबाराची परिस्थिती चांगली नाही पण मनस्थिती चांगली आहे. माणसाची परिस्थिती चांगली असाय का मनस्थिती चांगली असाय? बाळासाहेब, आता आपण दोघं तिघच आहोत का इथं? आता माणसाची काय चांगलं असावं? मनस्थिती चांगली असावी. आणि कीर्तन झाल्यावर कायम ठेवा की कोणतं तरी एक कीर्तन झाल्यावर प्रत्येकाची भूमिका की परिस्थितीकडे लक्ष आहे आपलं. पण संप्रदायामध्ये आल्यानंतर परिस्थिती काम करत नाही, संप्रदायामध्ये मनस्थिती काम करत असते. राजा धृतराष्ट्राची परिस्थिती चांगली होती पण मृत्यू चांगला झाला नाही, शेवट चांगला झाला नाही. अरण्य पेटलं आणि अरण्यामध्ये होरपळून मरावं लागलं, होरपळून मरावं लागलं. ही परिस्थिती कामाला आलं नाही. इकडे तुकोबाराचं जीवन बघा, तुकोबाराची परिस्थिती सामान्य होती. आणि सदैव सुडके जाऊ पडते भिकी कुत्री घर राखी नांदनो कायची सांगा. ही चिंतन करत असताना काय करू उपचार कोप मोडकी जर्जर दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या मोडक्या बाजा वरी वाकळाच्या शेता मुख शुद्धी तुळशी दळ. एवढंच घ्यायचं आपणाला. परिस्थितीचा विचार केला तर दुबळी परिस्थिती आहे, पण मनस्थितीचा विचार केला तर मनस्थितीचा असा परिणाम झाला, तिकडं होरपळून मरावं लागलं, इकडं मग तर न्यायला विमान आलं. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. मने रामे चल
तुम्ही इकडून बसा, उभा राहिला तिथल्या जवळजवळ कॉप्या करा जरा. विठाला एक भूमिका अशी आहे की परिस्थितीची आणि दुसरी भूमिका मनस्थितीची आहे. तुकावराच्या मनस्थितीचा असा परिणाम झाला, गेला तो विमानी बैसुनिया किंवा जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्य केले प्रियान प्रसंगी, प्रियान काळी देवे विमान पाठवले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन धामा केले, निरामने सकळ संता तो सविले. हा परिस्थितीचा नाही, या मनस्थितीचा परिणाम आहे. एका जीवनामध्ये परिस्थिती असते, दुसऱ्या जीवनामध्ये मनस्थिती असते. ज्या जीवनामध्ये मनस्थिती आहे, ज्या जीवनामध्ये भाववाद आहे, ज्या जीवनामध्ये विकासाचा दृष्टिकोन आहे, अशा जीवनाची पूजा होत असते. आणि अशा जीवनामध्ये परमार्थातले उच्च कोटीचे अनुभव येतात. अनुभव येण्यासाठी जीवनातले तत्व अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून तुकोबरे आज आमच्या गुरुजीच्या मनात तुकोबऱ्याच्या जीवनामध्ये जे श्रेष्ठ अनुभव आले, तो अनुभव सांगणारा अनुभव आहे तुकोबऱ्याचा. काय अनुभव आला तुकोबऱ्याला? तुकोबऱ्यांतात आमची जीवन जगत असताना साधना केली भक्तीची, आणि भक्तीतून असं काही मिळवता आलं आम्हाला, पावलो हे संग सुख याचे. भगवंताच्या संगतीचं सुख आम्हाला मिळवता आलं. हे मिळवणं ही तुकोबऱ्याची अनुभूती आहे. सांगणारे सगळे सांगतात. आता तर सध्याच्या लय गर्दी झाल्या सांगणाऱ्याची, ऐकणारे उलट कमी झालेत. आता सांगणारे भरपूर झाले. पण तुकोबांनी चिंतन करत असताना सांगणाऱ्याचे 3 प्रकार सांगितले. 3 प्रकार आहेत सांगण्याचे. कोणकोणते प्रकार आहेत? एक प्रकार असा आहे, सांगत असताना अनुकरण करून सांगतो. दुसरा प्रकार असा आहे, अनुवाद करून सांगतो. आणि तिसरा प्रकार असा आहे, अनुभव घेऊन सांगतो. 3 प्रकारचे आहेत. संप्रदायामधलं अनुकरण करत करत काहीतरी सांगतो. काही माणसं सांगत असताना सांगतात, पण फक्त अनुवाद करतात शब्दाचा. अनुकरणही नाही आणि अनुभवही नाही. आणि एक वर्ग असा आहे, अनुभव आल्यानंतर सांगणारा वर्ग आहे. 3 वर्ग आहेत तुकोबऱ्याचे. देखण्याच्या 3 जाती. वेटी वार्तात त्यांचे तुकोबा. देखणे म्हणजे जाणकार. जाणकार 3 प्रकारचे आहेत, वेटी, वार्ता आणि अत्यंती. अत्यंती म्हणजे अनुभव घेऊन सांगणारा, वेटी म्हणजे मिळतंय तेवढं सांगणारा, वार्ता म्हणजे ऐकून सांगणारा. हे 3 प्रकार आहेत. दुसरं चिंतन आहे तुकोबऱ्याचं, एक जीवन सांगणारा. आज जीवन म्हणणं चुकालं नाही, आज एवढंच म्हणावं लागेल. फराळ करून सांगणारा, एक फराळ बघून सांगणारा, आणि एक फराळ ऐकून सांगणारा. काय फराळाला केलंय ऐकून सांगणारा एक वर्ग आहे. फराळ केलेला बघितल्या वस्तू बघून सांगणार आहे, आणि एक मात्र खाऊन सांगणार आहे. खाऊन सांगणाऱ्याचा अर्थ ही अनुभव घेऊन सांगणार आहे. सांगे पाहे आणि देवी, पाहे आणि देवी, सांगे पाहे आणि देवी, सांगे पाहे आणि देवी, अंतर मदांतर 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 देवी. सांगे पाहे आणि जेवी. तुकोबऱ्यांत सांगणारा, बघणारा आणि जेवणारा असा जे फरक आहे का? परमार्थामध्ये सांगून जमत नाही, बघून जमत नाही. परमार्थातला अनुभव यायला पाहिजे. अनुभवा वाचून बडबड ते तुकोबऱ्यांत. अनुभव न घेता सांगणं ती बडबड आहे. ती बहुतेक आपल्यासाठीच प्रमाण आहे. आपली निस्ती बडबड आहे, परमार्थातला अनुभव आलेला. तुकोबऱ्याचं जीवन असं आहे, तुकोबऱ्याचा पूर्ण परमार्थातला अनुभव आलाय. आणि जगामध्ये एकच महात्मा असा होऊन गेला, सगळेच अनुभव जगाच्या पुढे ठेवणार. दुसरा महात्मा जगात झाला नाही. ज्ञानोबांनी काही अनुभव चोरून ठेवलेत, नाथ महाराजांना काही अनुभव चोरून ठेवलेत, पण तुकोबांनी कोणताच अनुभव चोरून ठेवला नाही. आता बऱ्याच जणांचं लक्ष गेलंय माझ्याकडे बरं का.
ज्ञानोबावर कसं काय आक्षेप घेतलाय म्हणून. पण ज्ञानोबाने कोणता अनुभव चोरून ठेवला मी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाला लहानपणी झालेली उपेक्षा, ज्ञानोबाला दिलेला त्रास लोकांनी, ज्ञानोबांनी 5ही ग्रंथामध्ये कुठंच लिहून ठेवला नाही. कुठं आढळला का कुणाला? इंद्रायणी आंघोळ करू देत नव्हते, ज्ञानोबाला स्पर्श करायला परवानगी नव्हती, गावामध्ये भिक्षा मागायला परवानगी नव्हती. ज्ञानोबाने स्पर्श केला तर लोक जोड्यासहित आंघोळ करत होते, अस्पर्श म्हणत होते. आता 20-20 तास लागाले हा भाग वेगळा. पण त्या काळामध्ये हा आलेला अनुभव ज्ञानोबांनी 5ही ग्रंथात लिहून ठेवला नाही. याचाच अर्थ असा आहे, काही अनुभव व्यवहारिक चोरून ठेवले त्यांनी. नाथ महाराजांनी 12 ग्रंथ सांगितले. 12 ग्रंथ, 12ही ग्रंथामध्ये नाथ महाराजांनी आपल्या घरी 36 वर्ष देव राबला हा अनुभव जगाच्या पुढे मांडला नाही. राबले ही सगळ्यांनाच माहिती झालंय. नाथ महाराजांच्या घरी चंदन घासीत होता देव, कामे करत होता, कावडीने पाणी, जया घरी चक्र पाणी वाही, ही प्रमाण आहेत. देव एवढा राबला, पण नाथ महाराजांनी कोणत्याच ग्रंथात त्याचा उल्लेख केला नाही. याचा अर्थ असा आहे, काही अनुभव चोरून ठेवले. पण एकच महात्मा असा आहे, तुकोबारांनी कोणताच अनुभव चोरून ठेवला नाही. काही अनुभव संसारातले होते, गात्यात लिहिलेत. काही अनुभव सांगण्यासारखे होते, गात्यात लिहिलेत. काही अनुभव सांगण्यासारखे नव्हते, ते गात्यात लिहिलेत तुकोबारांनी. काही अनुभव सांगण्यासारखे होते, बरे झाले देवा निघाले दिवाळे, हे अनुभव सांगण्यासारखा होता, काही अडचण नाही, सांगून टाकला अनुभव. काही अनुभव असे होते, आपणाला आलं तर आपण कुणाला सांगत नाही, असे अनुभव होते. बरे झाले देवा बाईल कर कशा, आपण बाहेर सांगू का? येऊन कुणाला अनुभव, आणि जरच आलाच तर आपण बाहेर कुणाला सांगत नाही. पण तुकोबारांनी गात्यात लिहून ठेवला अनुभव. कारण तुकोबाराचं एक जीवन असं आहे, कुठलाच अनुभव चोरून ठेवला नाही. संसारातले अनुभव तुकोबाराचे दुःखाचे होते, दुःखातले अनुभव गात्यात लिहून ठेवले. अनेक दुःखी सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, न साहेब पाशानं फुटती, भय का पचित्ती भरलं असे, हे संसारातला अनुभव आहे. दुःख बांधवडी हे संसारातला, संसार दुःख मुळ हे संसारातला अनुभव आहे. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ. एक दोन तर आगाव पाठ करावा लागतो आम्हाला. हे तुकोबाराचे अनुभव सगळे संसाराचे दुःखाचे अनुभव आहे. आणि दुसरे अनुभव आले ते परमार्थातले अनुभव आले. ते अनुभव मात्र तुकोबारांत ते सुखाचे अनुभव आहेत, आनंदाचे अनुभव आहेत. आणि अनुभव येत असताना 3 प्रकारचे अनुभव आहेत. एक अनुभव आहे साधन कालातला, दुसरा अनुभव आहे तत्वज्ञानाचा, आणि तिसरा अनुभव आहे देवप्राप्तीचा. आपल्याला अभंगाकडे जायचे बरं का. एक अनुभव आहे साधन कालातला. तुकोबारांचा साधन कालातला अनुभव सामान्य माणसाने घेतला तरी चालतो. अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. हा अनुभव जे आहे का, हा अनुभव साधन कालातला अनुभव आहे. दुसरा अनुभव आला तो तत्वज्ञानाचा अनुभव आहे. तत्वज्ञानाचा अनुभव या शब्दाचा अर्थ आहे, इतिहासाचा अभ्यास झाला, पुराणाचा अभ्यास झाला, ज्ञानेश्वरी भागवताचा अभ्यास झाला, सगळ्या ग्रंथाचा अभ्यास झाल्यानंतर, सगळा अभ्यास झाल्यानंतर तुकोबारांतात तुका म्हणे चाकून सांगी मज अनुभव आहे अंगे, हा तत्वज्ञानाचा अनुभव आहे. आणि तिसरा जो अनुभव आला तो अनुभव साधन कालातला नाही, तत्वज्ञानाचा अनुभव नाही, देव हातामध्ये आला तो अनुभव आहे. आगे माझा अनुभव, आगे माझा अनुभव, आगे माझा अनुभव, आगे माझा अनुभव, भक्ती भाव भाग्याचा, भक्ती भाव भाग्याचा केला ऋणी नारायण नवेक्षण वेळा. हा श्रेष्ठ अनुभव आहे, भाग्याचा अनुभव आहे, घेण्यासारखा अनुभव आहे, देण्यासारखा. हा घे माझा अनुभव. तो म्हणतात उघडपणानं घ्या अनुभव माझा. काय अनुभव आहे? भक्तीचा अनुभव आहे, भाग्याचा अनुभव आहे. कोणता अनुभव आहे? केला ऋणी नारायण.
नवे क्षण वेगळा, माझ्यापासून देव वेगळा होत नाही. ही देव प्राप्तीचा अनुभव आहे. देव प्राप्तीचा साधूचे अनुभव घेण्यासारखे असतात. साधूचे अनुभव देण्यासारखे असतात. साधूचे अनुभव आपल्या हिताचे फायद्याचे असतात. साध्या माणसाचे अनुभव घेण्यासारखे नसतात, देण्यासारखे नसतात. साधूचे अनुभव आणि एक फरक असा आहे, व्यवहारातले अनुभव सगळ्याचे सारखे नसतात आणि परमार्थातले अनुभव सगळ्याचे सारखे असतात. संसारातले अनुभव सारखे नसतात. माझ्या संसाराचा अनुभव वेगळा आहे आणि माधवरावच्या संसाराचा अनुभव वेगळा आहे. माधवरावचा संसाराचा अनुभव वेगळा आहे आणि टग्ग्याळच्या महाराजाचा अनुभव वेगळा आहे. टग्ग्याळच आहे किंवा गेल्या वर्षी आलतो टग्ग्याळ. अनुभव प्रत्येक माणसाचा वेगळा असतो संसारातला. आणि आणखी विशेष असा आहे, एकाच संसारातला अनुभव सारखा राहत नाही. त्याच घरातला अनुभव. लहानपणचा अनुभव काय, दिसल्याबरोबर लोक उचलून घेतो ते अनुभव आहे. आपल्या लेकरासारखं दिसलं की माणसं उचलून घेतात, ही त्याचा अनुभव आहे लहानपणचा. तारुण्यातला काय अनुभव आहे, आता समजा तुमचं वय आहे तारुण्यात, काय अनुभव आहे, दारात पाय वाजलं की गिलासभर पाणी येतं, हे अनुभव आहे. त्याच घरातला अनुभव आहे. लहानपणचा अनुभव उचलून घ्यायचा अनुभव आहे. तारुण्यामधला काय अनुभव घरातला असतो, आल्याबरोबर पाय वाजला की पाणी येतात, घ्या पाणी म्हणून. आता त्याच माणसाला विचारावं 90 कड गेल्यावर पुन्हा त्याच घरातला अनुभव असाच आहे का म्हणून. ते म्हणतो महाराज फक्त जेव आहे पण सन्मानाचं जीवन राहिलं. एकाच घरातला अनुभव सारखा राहत नाही. पण परमार्थातला अनुभव बघा तुम्ही. व्यक्ती बदलला तरी अनुभव बदलत नाही, काळ बदलला तरी अनुभव बदलत नाही आणि गाव बदललं तरी अनुभव बदलत नाही. तुम्हाला सगळ्यालाच तिघाचे प्रमाण पाठ आहेत. ते 3 माणसं समोर उभा करतो असे. एक ज्ञानोबा आहे, दुसरे नाथ महाराज आणि तिसरे तुकोबा आहे. काळाचा विचार केला तर तिघाचा काळ वेगळा आहे. एकाला झाले 750 वर्ष, एकाला झाले 650 वर्ष, एकाला झाले 425 वर्ष. ही तिघाच्या काळामध्ये भिन्नता आहे. ते गावाचा विचार केला तर एकाचं आळंदी गाव आहे, एकाचं पैठण गाव आहे, एकाचं तिहू गाव आहे. गावात भिन्नता आहे, कालात भिन्नता आहे, व्यक्तीनं भिन्नता आहे, पण अनुभव मात्र सगळ्याचा सारखा आहे. ज्ञानोबाला विचारलं परमार्थातला काय अनुभव आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. ही शब्द लक्षात ठेवा. कोणता, तिन्ही लोक शब्द ठेवायचे लक्षात. तिन्ही लोक आनंद भरीन हा ज्ञानोबाचा अनुभव आहे. पुढे नाथ महाराज आले. नाथ महाराजाला विचारलं परमार्थातला काय अनुभव आहे, अवघेची त्रिलोकी आनंदची आता चरणी जगन्नाथा चित्त केले. आणखी अनुभव बदलला नाही. पुढे 200 वर्षानंतर तुकोबारे आले आणि तुकोबारेला विचारलं काय अनुभव आहे परमार्थाचा. आनंद दाटले ती त्रिभुवन, आनंद दाटले ती त्रिभुवन, पाठ करावं लागतं बरं का. पाठ होत नाही का. पाठ होण्यासाठी आयडिया सांगतो तुम्हाला. पाठ होण्यासाठी पोटाकडे लक्ष कमी करावं लागत असतं, मग पाठ होत असतं.
आपलं लक्ष पोटाकडे असले जे पाठवत नाही. आनंदे दाटले तिही त्रिभुवन सर्वात्मकपणे भोग झाला. एक शब्द महत्वाचा होता, अवघाती संसार सुखाचा करणे आनंदे भरणे तिरी लोक. नाथ महाराजाला म्हणतात अवघ्याची त्रिलोकी आनंदाची आता. आणि तुकोपर्यंत आनंदे दाटले तिही त्रिभुवन. व्यक्ती बदलला, काळ बदलला, देश गाव बदलला, अनुभव काही आणखी बदलला नाही. साधूचे अनुभव कधीच बदलले नसतात. आता अनुभव यायला पाहिजे आपल्याला, काय येत नाही आपला दोष आहे. असा जर परमार्थ केला निश्चितपणे अनुभव येतो. कोणता अनुभव येतो? पावलो हे संग सुख याचे, हा अनुभव आहे महाराजाचा. महाराज म्हणतात भगवंताच्या संगतीचं सुख आम्हाला मिळालं म्हणून आम्ही इथपर्यंत पावलो. आता पावलं शब्द सहजासहजी वापरता येत नाही. आता गाता लिहितानाच तुम्हाला ध्यानात येत असेल पावलं कुठं कुठं शब्द आहे ते. नाहीतर व्यवहारातले रजिस्टर लिहित असताना पावलं शब्द येत नाही, पण फक्त गाट्यामध्ये पावलं शब्द आहे. कुठं कुठं शब्द आहे पावलो. आता निश्चिंतीने कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. पावलो प्रसाद, इच्छा केली तैसी. पावलो प्रसाद आता उठवनिया. हे पावलो शब्द आहे. इतकंच नाही, ज्या गोष्टी मिळत नाही तिथं पावलो शब्द आहे. पावला हा देह कागटाळीने आहे. पुण्य फळले बहुता दिवसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरणी पावलो शब्द आहे. अत्यंत महत्वाच्या ठिकाणी पावलो शब्द आहे. तुकोबाचा विनाकारण कुठं पावलं नाही. पावलं या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्ण झालं. तुकोपर्यंत जीवन माझं पूर्णतेकडे पोहोचलं. कसं काय पोहोचलं? तुकोपर्यंत संगतीपर्यंत गेलो आम्ही. पावलो हे संग सुख याचे. मग महाराजाला विचारलं इथपर्यंत पावण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागलं असेल. पावलं देवाच्या संगतीला, पण तुम्ही काय नेमकं केलं? तुकोपर्यंत अभंगाचं पहिलं चरण भक्ती आम्ही म्हणलं तर भागते बरं का. एकी म्हणायचं. पुन्हा घालायचं थंडीवर नाव घालायचं. थंडीमुळे लवकर सोडलं म्हणायचं. कारण काय? तुकापर्यंत पावलो हे संग सुख याचे. खरे तरी हा अभंग तुकोबालाही शोभतो आणि गुरुजीलाही शोभतो. या गुरुजीनं काय मिळवलंय? पावलो हे संग सुख याचे. भगवंताच्या संगतीचं सुख मिळवलं. पण कशातून मिळवलंय बघायचं आपल्याला. कशातून मिळवलंय? तुकोपर्यंत भक्तीतून मिळवलंय. भक्ती आम्ही केली. मिळवलंय काय? पावलो हे संग सुख याची. आणि केलंय आम्ही काय? भक्ती आम्ही केली. आता भक्तीच का केली त्याला 5-7 कारण बरं. आपण जमल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करू. भक्तीच का केली? पहिलं कारण आहे
देवाची संगती मिळवण्यासाठी साधन भरपूर आहेत, पण सगळे साधन तिथपर्यंत नेतील असे साधन नाहीत. किती साधन आहेत? म्हणून अर्जुना पायी प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी. देवापर्यंत जाण्यासाठी उपाय भरपूर आहेत, एक दोन उपाय नाहीत, भरपूर उपाय आहेत. पण तुकोबारे म्हणतात, निळबा महाराज म्हणतात, बाकीचे साधन त्याच्या दारापर्यंत जात नाही. दारापर्यंत नाना साधनाच्या त्या नपवती याची दारवंटा, जाणू जाता जाणीव गाड्याडे पाटा, योग्य अभ्यासी ती आडवाटावं. बाकीचे साधन दारापर्यंत जात नाहीत, म्हणून आम्ही दुसरे साधन केलं नाहीत. भक्तीच का केली? तुकोपर्यंत सगळ्यात सोपं साधन आहे. इथल्या प्रत्येक माणसाला भक्ती करता येते. इथल्या प्रत्येक माणसाला मंडपात येऊनही भक्ती करता येत असते, आणि घरी झोपल्यावर भक्ती करता येत असते, पांघराचं पांघरून भक्ती करता येत असते, मधल्या मध्ये रामकृष्ण हरी म्हणलं तरी भक्ती होत असते. एवढं सोपं साधन आहे. सकाळी उठल्यावर आंघोळच करावं लागते असं बी काही नाही, तोंड धुवावं लागते असं बी काही नाही. चहासाठी तोंड धुवावं लागतंय, पण भक्तीसाठी तोंड धुवावं लागत नाही. तुकोबाने प्रमाण दिले, नलगे आंघोळी तोंडी धुवावं लागत नाही. भक्ती एवढी सोपी आहे, भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे आपापा. तुकोपर्यंत अत्यंत सोपा मार्ग आहे, म्हणून स्वीकारलाय भक्ती. तिसरं कारण असं आहे, भक्तीच का केली? तुकोपर्यंत सगळ्यात साधू महात्म्याने केली म्हणून आम्ही केली. किती जणांना केली? तुकोपर्यंत सगळ्यात साधू महात्म्याने केली, एक दोघांना नाही. तुकोपर्यंत याच मार्गाने सगळे गेले. मार्गी बहुत याची गेले. आणि इतकंच नाही, तुकोपर्यंत मार्ग दावणी गेली आधी, दयानिधी संतती येण्याची पंथी चालू जाता, नपडे गुंता कोटे काय गुंता अडचणच नाही म्हणून भक्ती केली. आणखी एक कारणच आहे, भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये चिंतन आले. भगवंतानं स्वतः भगवंतानं सांगितलं, बाकीच्या साधनाच्या भानगडीत पडू नका. का बरं पडू नका? बाकीचं कोणतर जरी साधन केलं तर माझ्यापर्यंत तुम्ही येऊ शकत नाही, अशी भगवंताची भाषा आहे. न साध्यंती माम योगो, न साख्य धर्म उद्धवा, न स्वाध्याय, न तपो, न त्यागो, मया भक्तिर्मय मोजिता. माझ्यापर्यंत येण्यासाठी फक्त भक्तीचंच माप लागतं, दुसरं कोणतंच माप लागत नाही. भक्तीची मापे इतराने तत्वता न मोजवे. तुकोपर्यंत म्हणून आम्ही भक्ती केली. आणि शेवटचं कारण सांगतो, का बरं भक्ती केली? कोण कोण गेलेत या मार्गानं? तुकोबांनी काही नावं सांगितलेत, कोण कोण गेलेत. मार्ग सापडला निगुती, ध्रुव प्रल्हाद परीक्षिती, आम्ही तयाची संगती भक्ती भावी अनुसरलो. ध्रुव प्रल्हाद परीक्षिती या मंडळीने याच मार्गाने गेले. शुक यज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणूनी हरी झाले, म्हणून आम्ही मार्गाचा स्वीकार केला. तुकोपर्यंत भक्ती आम्ही केली. आता तिसरा मुद्दा असा आहे, भक्ती केली सगळेच करतात, कोण करत नाही. ज्ञानोपर्यंत मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील केली अशी केवळ माझ्या ठाई. ज्ञानोपर्यंत सगळेच भजन करतात. मग तुम्ही केली काय आणि आम्ही केली काय, काय फरक आहे याच्यामध्ये? ज्ञानोपर्यंत तसं नाही. आम्ही भक्ती केली तशी तुम्ही करत नाही, आणि तुम्ही भक्ती केली तशी आम्ही करत नाही. काय फरक आहे याच्यामध्ये? ज्ञानोपर्यंत भजन सगळेच करतात, पण येर बहुत जोडती किरटी तयाचे भजने भोगासाठी आशा दृष्टी अंध झाले. ज्ञानोपर्यंत आंधळे झालेत लोक, आशे आंधळे झाले. कशासाठी भजन करतात? काय करतो महत्वाचंच नाही, कशासाठी करतो महत्वाचं आहे. माणूस कोण महत्वाचा नाही, माणूस कसा महत्वाचा आहे. माणूस किती मोठा महत्वाचा नाही, आपल्या किती उपयोगाचा हे महत्वाचं आहे. तसं आपण काय करतो महत्वाचं नाही, आपण कशासाठी करतो महत्वाचं. तुकोबाराचं चिंतन सांगता येईल आपल्याला. साधना करत असताना, भक्ती करत असताना भक्तीचं स्थान वेगळं जमतं, पण उद्देश वेगळा जमत नाही. साधना करत असताना भक्तीतला विषय वेगळा जमतो, पण उद्देश वेगळा जमत नाही. थोडा वेळ लागेल, 5 मिनिट, पण सांगावंच लागेल आता बरं. काही जणांचं भक्तीचं स्थान वेगळं असतं, पण विषय
उद्देश मात्र देव असतो. थोडंसं बाहेर गेल्यासारखं वाटतं, पण सुशिक्षित मंडळी आहे इथं. विवेकानंद स्वामी देवाची पूजा करत होते का देशाची पूजा करत होते? हा, देशाची. स्वामीजीला विचारलं होतं, स्वामीजी तुम्ही नेमकी भक्ती कशी करता अशी? त्यांनी सांगितलं, मी देशभक्त आहो, देशाची भक्ती करणार नाही. उद्देश काय तुमचा? निवडणुकीला उभं राहायचंय का? ते म्हणजे उद्देश तसा नाही, देशाची सेवा करायची आहे. मिळवायचं काय तुम्हाला? त्यांनी सांगितलं देव. भक्तीचं स्थान देश आहे, पण उद्देश देव आहे. त्यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. ते कुणाचे भक्त होते? कालिका देवीचे भक्त होते. त्यांना विचारलं, तुम्ही कसं काय देवी निवडले? त्यांनी सांगितलं, भक्तीचं स्थान देवी आहे, पण मिळवायचा देव. चला आता संप्रदायामध्ये बघा. संप्रदायामध्ये पुंडलिकराय कुणाचे भक्त होते? नाही. हा हा, आईवडिलाचे भक्त होते. पुंडलिकराय आईवडिलाचे भक्त होते. मातृभक्त आणि पितृभक्त म्हणता येते, ती देवाचे भक्त नव्हते. महाराजाचे प्रमाणात दुःख करायचे. पूजा करताना आईवडिलाची करायची आणि हाक देवाला म्हणायची. समोर पूजा कुणाची चालू आहे? आईवडिलाची पूजा करायची. त्याच्यात एक संकेत घेण्यासारखा सावकार कोणता? आईवडिलाच्या सेवेतून देव मिळवता आला, पण असं कधीच घडलं नाही देवाच्या सेवेतून आईवडील मिळवता येतील म्हणून. मिळवता येत नाही. एवढं मात्र झालंय, आईवडिलाच्या सेवेतून देव घरला आलाय. आराधीला पुंडलिके जननी पूजनीया जनके. आईवडिलाची पूजा केली, हाक देवाला मारली. देव दारामध्ये आले. देव दारामध्ये येऊन हाका मारायला सुरुवात केलं. पुंडलिका, पुंडलिका, मी तुझ्या दारात आलो म्हणून. वैकुंठ सोडून आलो तुझं पाशी. कागाना बोलशी भक्त राया. वैकुंठ सोडून न धरत पातलो, तुझं भेटावया आलं पुंडलिका. अशा हाका मारून आलो. देव हाक मारला बाहेर. पुंडलिकानं मधूनच सांगितलं, देवा माझी पूजा चालू आहे, माझं भजन चालू आहे, भक्ती चालू आहे. आता देवाला वाटलं कुणाची भक्ती करत असं, मी दारात आलो. देवानं आत येऊन बघितले तर आई वडील त्याच्या मांडीवर झोपले होते. आणि पुंडलिकानं सांगितलं, देवा माझी या पित्याची होईल निद्रा भंग, न घडे प्रसंग बोलायचा. क्षण एक मौन धरून या राहा, शरणांगता पहा कृपा दट्टे. तुझ्याशी मला बोलायला वेळ आता आहे. भक्तीचं स्थान आई वडील आहेत, पण उद्देश मात्र देव आहे. आता इकडे बघा, आपण इथं भक्तीचं वेगळं, विषय वेगळे. आता तुमचा विषय काय चालू आहे? महाराज काय बी सांगू जा 11 वाजेपर्यंत ऐकायचे, भक्तीचा विषय आहे तुमचा. श्रवण करत असताना एवढाच विषय असतो की सांगल ते ऐकायचं, काय का सांगायला. आता बाळासाहेबाचा आणि यांचा नाव काय तुमचं? रामेश्वर. लक्षात राहिलं ना बरं का, बरीच वेळ आहे. आता दोघांचा विषय काय चालू इथं भक्तीतला? वाजवेल. कोणी म्हणलं वाजवायचं, स्वरात म्हणू, आपसूर म्हणू, कसं कळलं ना वाजवायचं. गाण्याचा विषय काय? विषय कोणता असता, कुणाचा असता, पण तुकोबांनी एक प्रमाण असं दिलंय, तुम्ही विषय कोणताही घ्या इथं, पण तुमचा उद्देश देव राहू द्या. देवाच्या उद्देशे जेते जेते भाव, देवाच्या उद्देशे जेते जेते भाव, तो तो वचे ठाव विश्वांभर, विश्वांभर, तो तो वचे ठाव विश्वांभर. देवाच्या उद्देशे जेते जेते भाव, देवाच्या भाव तो तो वशे ठाई. तुका म्हणतात विषयामध्ये देव राहत नाही, स्थानामध्ये देव राहत नाही. देव हा उद्देशामध्ये असतो. तुम्ही कशासाठी करायला त्याच्यामध्ये असतो. ज्याच्यासाठी करायला तोची प्राप्ती होत होती. देवाच्या उद्देशे जेते जेते भाव, तो तो वशे ठा विश्वंभर. त्या ठिकाणी देव असतो. तुका म्हणतात तुम्ही भक्ती केली ना, आम्ही भक्तीमध्ये हा फरक आहे. आमचा उद्देश एकच आहे, आमच्या उद्देशातून देवाची प्राप्ती झाली पाहिजे म्हणून भक्ती आम्ही केली.
पण कशी केली महत्वाचं. आणखी तिसरा शब्द राहिला, भक्ती केली पण कशी केली. तुका बोलतात उद्देश निश्चित करून केले आहे. ज्ञानोबाचं चिंतन गोड आहे. ज्ञानोबांचा सध्याच्याला भजन पूर्वीच्या पेक्षा चांगलं आहे. वाजवणार असे होते का पहिले? रामेश्वर नव्हते पहिलं वाजवणार असे. मी वाजवत होतो बरं, पण असं वाजवत नव्हतं. बिगर माईचं जेवढा जोर लावता येईल तेवढा लावायचा, असं वाजविणं नव्हतं. गाणारे असे नव्हते. सध्याच्या काळामध्ये कीर्तनकारी असे भरपूर चांगले आहेत बरं. देगलूरकर घराणं असं, साखरे महाराजाचं भरपूर, भास्कर महाराज भरपूर विद्वान माणसं आहेत, नाही असं नाही. सध्याच्या काळामध्ये कीर्तन भजन सगळं चांगलं असेल, पण ज्ञानोबा काय म्हणतात, उद्देश चांगला नाही म्हणतात त्यांचा. सगळं चांगलं आहे पण उद्देश चांगला नाही. काय फरक आहे? काय ज्ञानोबाची नजर असेल? त्या काळात हाटेल होते का बरं? ज्ञानोबाच्या काळात हाटेल आपण अंदाजा लावला. ज्ञानोबाच्या काळामध्ये हाटेल नसतील, पण हाटेलवाल्याचा दृष्टांत दिला ज्ञानोबाने. ज्ञानोबांतात हॉटेलवाले चांगला स्वयंपाक करतात, पण गिरायकावर प्रेम का पैशावर प्रेम, हे ज्ञानोबाची नजर आहे. कारण दृष्टांत देखील देत असताना ज्ञानोबाचाच असायला पाहिजे, तुकोबाचाच असायला पाहिजे. ज्ञानोबांता जैसी रांधवणी रसोई निकी, करोनी मोले विकी, तैसा भोगासाठी आवी विकी धाडी ती धर्म. ज्ञानोबांता स्वयंपाक जसा चांगला करते, पण उद्देश चुकीचा आहे. आपण सध्याच्याला भजन चांगलं करतो, पण आपला उद्देश चुकीचा आहे. आणि देव कुठं राहतो? उद्देशामध्ये देव राहतो, विषयामध्ये देव राहत नाही, देवस्थानामध्ये राहत नाही. तुका करतात आम्ही भक्ती केली पण तुमच्यासारखी केली नाही. मग कशी केली भक्ती? सांडोनी उद्वेग केली भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग केली. मिळवलंय काय? पावलो हे संग सुखयाचे. महत्वाचं आहे, पावलो हे संग सुखयाचे, मिळवलंय सुख याचे. काय केलंय? भक्ती केली, पण ती कशी केली? व्यवहारामध्ये भरपूर माणसं सांगतात मिळवलं, एवढं आम्ही मिळवलं म्हणतात, पण कसं मिळवलं सांगत नाहीत. इथं तुकोबांनी मिळवलं सांगितलंय, कसं मिळवलंय सांगितलंय, आणि कशातून मिळवलंय सांगितलंय. कशातून मिळवलंय? भक्तीतून मिळवलंय. काय मिळवलंय? पावलंय समजूयाचे. पण कसं मिळवलंय? सांडोनी उद्वेग. सांडोनी उद्वेग हे शब्द करताय कुठलीच अपेक्षा न करता भक्ती केली. उद्वेग या शब्दाचा अर्थ आहे अपेक्षा. तुकाबरोबर कुठलीच अपेक्षा केली नाही. सामान्य माणसाकडून तर केलीच नाही, पण देवाकडून अपेक्षा नव्हती. देवाकडून आता त्याच्यावर जास्त विस्तार करत नाही, पण तुकोबाराला देवाकडून काहीतरी मिळावं अशी देखील अपेक्षा नव्हती. तुकोबाराचे शब्द असे, देवा फक्त तू पाहिजे मला, तुझी दसुडी नको. काय प्रमाण? तुका म्हणे तुझी नलके दसुडी परी आहे आवडी दर्शन, दर्शन पाहिजे, तुझी दसुडी नको मला. भिक्षा पात्र अवलंबून असा विषय नाही आपला, पण तुकोबाराचं जीवन असं होतं, देवाकडून देखील मला काहीच नको होत. कारण जगत असताना तुकोबाराने इतकं काही सुखी जीवन होतं. गाट्यामध्ये फक्त एक वेळ दुःख तुकोबाराने सांगितलं, एक वेळ दुःख. बाकीच्या वेळा दुःख नाही सांगितलं तुकोबाराने. संसाराचं वर्णन केलं असं, पण स्वतःच्या जीवनामधलं दुःख कुणाला सांगायला तुकोबाराने. आणि दुःखी नव्हते तुकोबाराने, सर्व सुखले आलो होते. सुखाचे शेजेवरी पहुडलो असे तुकोबार होते. आनंदाचे ढेकर देत होते, आनंदाचे लाडू खात होते तुकोबार. याचा अर्थ असा आहे, तुकोबाराचं जीवन सुखी होतं, पण एक वेळ दुःख झालं होतं. कधी झालं होतं दुःख? ज्यावेळी तुकोबाराचा गाता पाण्यात बुडवायला लावला, तेवढं मात्र तुकोबाराला दुःख झालं की इतकं जीवनाचा आटापिटा केलेला, आणि एकदम गाता जर पाण्यात बुडवल्यानंतर तुकोबाराचा निषेधाचा काही पडील आघात, त्याने माझे चित्त दुखावले. गात्याचा निषेध केल्यावर तुकोबाराचं दुःख झालं. तिथं मात्र देवाला सांगितलं, आज मदत पाहिजे तुमची. मदत कधीच मागाय नव्हती देवाची. आज मात्र तुकोबाराने देवाला विनंती केली, देवा एवढंच काम करा. काय करायचंय? देवानं सांगितलं, सांगा पटकून काय काम आहे. दुसरं काहीच मागायचं नाही म्हणजे. माझा गाता पाण्यात आहे म्हणजे, आता तेवढा गाता माझा सांभाळा. देवानं सांगितलं, माझी जबाबदारी सांभाळायची. गाता किती दिवस सांभाळा? 13 दिवस वया रक्षून येऊ की कोरड्याची काढून दाखविल्या शेती अपार करीत. कारण काय? गाता 13 दिवस देवानं सांभाळा आणि कोरडाच हातामध्ये.
एवढा देवाकडून मोबदला घेतला भक्ती करत असताना. गाता हातामध्ये दिल्यावर तुकोबांना रडायला सुरुवात केली. देवा एवढी चूक केली, भजन करत असताना मी तुझ्याकडून मोबदला घेतलाय, तुझ्याकडून एवढा काही काम करून घेतलंय, एवढी जीवनामध्ये चूक झाली नव्हती. चुकी झाली एक वेळा, मद पासून चांडळा उभे करून या जळा, माझी वह्या राखील्या तुकोबरंतात, माझ्या वह्या राखायला पाण्यात उभं केलं तुला. आणि इथून पुढं मात्र तुकोबरंतात माझी मान जर कोणी कापली तरी तुला काम लावणार. जरी माझी कापो मान सुखे पिढे दुर्जन, तुझं होय क्षीण ते मी न करी सर्वता. कारण मोबदल्यामध्ये भजन तुकोबरला मान्य नव्हतं. तुकोबरंतात भक्तीच केली, पण अशी केली सांडोनी उद्वेग केली. भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग केली, आणि मिळवले काय? पावलो हे संग सुखयाचे. तुकोबरंतात संग सुखापर्यंत आम्ही पोहोचलो. मग महाराजाला विचार, महाराज संगती मिळवण्यासाठी तुम्ही देवाकडे गेलो का तुमच्याकडे देव आला? कारण संगती होण्यासाठी मुक्रामला मला यावं लागलं का तुम्ही महाळंगी लावला आमच्या गावाला? बाळासाहेब कसं झालं, मला मुक्रामला यावं लागलं. तसं महाराजाला विचारलं. संगती दोघांची झाले, पण तुम्ही देवाच्या जवळ गेलो का देव तुमच्याकडे आला? तुकोबरंतात देव माझ्याकडे आला नाही, मी देवाकडे गेलो. संगतीसाठी गरज कळायला पाहिजे. गरज कोणाला गरज आहे? देवाला आपली गरज नाही, आपणाला गरज आहे. तुकोबरंतात मला सुख मिळवण्यासाठी संगतीसाठी मला जावं लागलं. अभंगाचं दुसरं चरण, सुख मागाले संडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे. सुकामा झाले धरितायाचा संग फळाले उद्वेग चांडोलिया. तुकोबरंतात धरितायाचा संग, संगती आम्ही धरले. संगती धरण्यासाठी गरज कळाली पाहिजे. गरजा या दोन प्रकारच्या असतात. एक भौतिक गरज असते आणि दुसरी आध्यात्मिक गरज असते. भौतिक गरज ही संसारातून पूर्ण करावी लागत असते आणि आध्यात्मिक गरज ही परमार्थातून पूर्ण करावी लागते. दुसरं एक चिंतन याच्यावर असं आहे, भौतिक गरजा प्रारब्धानं पूर्ण होतात आणि आध्यात्मिक गरजा या प्रयत्नानं पूर्ण करावं लागतात. प्रारब्धेची जोडे अन्न मान धन प्रमाणे सगळ्याला पाठायचं. या गोष्टी मिळवत असताना प्रारब्धानं पूर्ण होतात, पण मृदंग प्रारब्धानं पूर्ण होत नाही. परमार्थ ही मिळवत असताना बाळासाहेब मृदंग हा
आणि तुमचा बरं का, हे साधे वाजणारे भरपूर असतात. आता दोघांचंही म्हणतात प्रारब्धानं येतो का प्रयत्नानं येतो? प्रयत्नानं येतो तो, प्रयत्नानं. किती प्रयत्न करावा लागत होतो. ज्ञानोबराची ओवी खरं तर मर्दंग्यानं लक्षात ठेवली पाहिजे. ज्ञानोबराची एक ओवी आहे. ज्ञानोबरांचा तुम्हाला जर पूर्ण व्हायचं असलं तर अत्यंत प्रयत्न करावा होतं. तया ते प्रयत्नची एक वेळे समग्र परब्रह्म फळे आणि पिकलिया रसगळी पूर्णतेचा. ज्ञानोबरांचा पूर्णतेचा रस जर गळायचा असला अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास इतका अभ्यास करावा लागतो तो मृदंगाचा. फक्त बोटालाच घटी पडून नाही भागत. आता बाकीचं सांगत नाही. एवढा अभ्यास करावा लागतो. 4 तास बैठक करावं होतं. 4 तास. कारण त्या सगळ्या प्रवासातून मी गेलो बरं का. मी तर त्यावेळेस काय करायचं सगळं शेतामध्ये मृदंग ठेवायचं आंब्या झाडाला अडकवून. आणि ज्या वेळात जागील त्या टायमाला व्हायचं. मग रात्री 2ला येऊ 3ला येऊ. कारण काय इथली साधनं जर पूर्ण करायला अभ्यास लागत असतो. त्याचा प्रयत्न करावा लागत असतो. तुकापर्यंत आम्हाला तिच्यासाठी अगोदर गरज कळायला पाहिजे. पारमार्थिक गरज ही कळण्यासाठी आम्ही प्रयत्न करून देवाकडे गेलो. कस काय गेलो तुम्ही? जी जीवन उणीव आहे कमी आहे त्यानं पूर्ण असेल तिकडे जावं लागत असत. भगवंतानं सांगितलं अर्जुना तू जीव म्हणून कमी आहेस आणि मी देव म्हणून पूर्ण. तुला जर पूर्ण व्हायचं तर माझ्यात यावं लागेल. तैसे हमवाच्या चित्तांग देवनिया शरण रिग महोदतिका गंग रिगले जशी. तिथं दृष्टांत असं दिलंय. गंगा ही अपूर्ण असते आणि समुद्र हा पूर्ण असतो. समुद्र गंगेकडे कधीच येत नाही. गंगेनं समुद्राकडे जावं लागत. गरज कुणाला आहे? गंगेला गरज आहे. गंगेला जर मोठं व्हायचं आठलं तर समुद्रापर्यंत जावं लागत होतं. म्हणून ती सारखी पळत होती. मध्ये किती गावं गेले ते विचार करत नसती. आपल्या पावसाळ्यात कसं झालं काही विचार केला का? तिला गंगेपर्यंत जायचं असलं तर कुणाचाच विचार करत नाही. सारखी पळत होती. आणि गंगा एकदा समुद्रात गेल्यानंतर गंगा राहत नाही. गंगा ही देव होत असती, समुद्र होत असती. समुद्र गंगा समुद्र शेवू गेली आणि पावताची समुद्र झाली. जीव देवाकडे गेल्यानंतर जीव राहत नाही. जीव देव होत असतो. आता गुरुजीला जीव म्हणायचं का देव म्हणायचं? आता देव म्हणायचं. आता जीव गुरुजी राहिले नाही. तुकोबरला जीव म्हणायचं का देव म्हणायचं? देव म्हणायचं. ज्ञानोबरला जीव म्हणता येत नाही, आता देव म्हणता येते. कशावरून म्हणता येते? त्याला एक प्रमाण आहे तुकोबराचे. जीवन जर व्यापक झालं त्याला देव म्हणता येते. तो का आकाशा हे व्यापकत्व प्राप्त झालं का त्याला देव म्हणता येते. आणि जे व्यापक असतात ते मरत नसतात आणि पुन्हा जन्मत नाहीत. सर्वगत संपूर्ण सर्वत्र असणे कोणे आणि जाणे नाही. जसे गुरुजी मुक्रामवाद मध्ये आहेत तसेच गुरुजी परभणीला आहेत. जसे गुरुजी परभणीमध्ये आहेत तसे जगामध्ये भरून उरलेत. तुकोबर आहे, ज्ञानोबर असतील, गुरुजी असतील, तुकोबरांचा जी सतत असतात, सर्वत्र असतात, त्यांना जन्मावं मरत लागत नाही. हे कसं काय मिळवणं होतंय? तिथं चिंतन आलं निळोबा महाराजाच्या गाथेमध्ये. भजन करता करता देव होता येते. भजन करता करता फक्त काय करा तुम्ही बोटावर मापा किती देव झाले. ती फक्त 11 वाजले जाता. फक्त 5-10 मिनिट घेतो बरं का, जात घेत नाही. फक्त 5-10 मिनिट फक्त बोटावर मापा किती माणसं देव झाली. ती कांड्यावर मापा, बोटावर नाही मिळ लागणार. देवची झाले अंगे देवा भजता अनुरागे. शुक यज्ञवल्के दत्त कपिल मुनी असे जे झालेत का? शुक प्रल्हाद नारद अंबरीश रुक्मांगद देवची झाले अंगे देवा भजता अनुरागे. निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान नामा साधना झालन देवची झाले अंगे देवा भजता अनुरागे. कबीर सेना सुरदास नरसिंह मेहता भानदास देवची झाले अंगे देवा भजता अनुरागे. कुर्मा ईशोबा खेचर सावता चांगावटेश्वर देवची झाले अंगे देवा भजता अनुरागे. निळामणे जनार्दन एका देवची होणे ठेला तुका किती झाले? हा नाही मिळ लागत एवढ्याच. आणि तुम्हाला मी सांगणार नाही किती झाले.
एवढंच करायचं. त्याच्यामध्ये 2 घालायचे, मिसळायचे, 2 ॲड करायचे. 2 कोणकोणती घालायची? एक गुरुजी घालायची आणि दुसरी दादासाहेब घालायचे. 2 माणसं घालायची. याच्यामध्ये जर 2 मध्ये घातलो, भजन करता करता देव झाली मंडळी आहे. देवची झाले अंगे देवा भजता. भजन करत करत देव होता येतंय. तुकोबरंतात गरज कळाली, आम्हाला गरज कळाली. गरज कळल्यानंतर मी तिकडे गेलो. कसं गेलो तुम्ही? सुकाम्मा झाले धरिता याचा संग. परिणाम काय झाला? पळाले उद्वेग सांडोनिया. तुकोबरंतात देवाची संगती केली. संगतीपासून मिळवलेलं आम्ही सुख आहे. देव संगती करतो का? देव संगती सगळ्याची करत नाही. मोजक्या माणसाची संगती करतो. पण एक स्वभाव असा आहे, एकदा संगती केली की पुन्हा सोडित नाही. त्यालाही प्रमाण आहे तुकोबरायचं. तुका म्हणे संग केला दुरी नव्हे. मग एकदा संगती केली की देव सोडत नाही. तुकोबरंतात मी संगती केली. देव सामान्य माणसाची संगती करत नाही. भाषेमध्ये बदल आहे. असं तुकोबराची भाषा असते, यारे यारे लहान थोर, ही संताची भाषा असते. देवाची भाषा अशी नसते, याल तरी यारे लागे. ह्या भाषेत फरक आहे. तुम्हाला जमलं तर या, परवडलं तर या, जमतंय का या. ही जी भाषा आहे काय? देवाची भाषा आहे. दुसरी एक भाषा असते, सकळाशी येते अधिकार. ही कोणाची भाषा आहे? संताची भाषा आहे. देवाची भाषा अशी नसती, माझे गडी कोण कोण. ही भाषेमध्ये फरक आहे. देव संगती सगळ्याची नाही करत. माणसं निवडून काढत असतो देव, सगळ्याची नाही करत. एकदा काय झालं, नारद देवाच्या घराला गेले आणि देव मोठं वही घेऊन लिहित बसली होती. आता देव काय लिहित असले एवढा मोठा माणूस असं वाटलं नारदाला आणि विचारलं, देवा काय लिखाण चालू आहे? देवानं सांगितलं, माझं भजन करतात त्यांचे नाव लिहायला चालू आहे. नारदाला वाटलं आपण भजन करतो, आपलं नाव असायला पाहिजे. देवा माझ्याकडे वही द्या बरं. म्हणजे माझं नाव आहे का बघू द्या. दिली देवानं वही. नारदाचं वरल्या शेडिंगला नाव होत. नाव बघितल्याबरोबर आनंद झाला. बऱ्याकडे आपलं नाव आहे वाटलं. देवानं चेहऱ्याकडे बघितले, म्हणले प्रसन्न झाले नाव बघून. देवानं सांगितलं, हे रप वही आहे म्हणले. नारदानं विचारलं, रप आहे का? म्हणले रप. आणि फेर कुठं आहे? म्हणले काचच्या कपाटात वस्त्रात बांधून ठेवले म्हणले, ती वही बाहेर निघत नाही. नारदानं विनंती केली, वही बघू द्या मला. ती वही दिली. त्यावेळेस त्याच्यावर एकच नाव होतं, हनुमंतरायचं, दुसरं नावच नाही. देवाला विचारलं, तेव्हा भेद काय नेमका ह्याच्यामध्ये? त्याने सांगितलं असं आहे, जे माझं रात्रंदिवस भजन करतात ते माणसं रपवर आहे, आणि मी ज्यांचं भजन करतो ते फेरवर आहे. नारदाचं नाव कुठं होतं? रपवर. आपलं कुठं असेल? नारदासारख्याचं नाव रपवर आहे देवाच्या. आपलं नाव आणखी कुठंच. आपलं नाव ग्रामपंचायती लागणार नव्हतं, हे मतदानाला लागलंय. नाहीतर कुठंच नाव लागणार नव्हतं आपलं. तुकोबरंतात ह्याच्यासाठी गरज कळावी माणसाला. खरंच आपण देवाकडे जायला पाहिजे. गरज कळणं महत्वाचं आहे. सुकाम्मा झाले धरिता याचा संग. परिणाम पळाली उद्वेग सांडोनिया. आता इथे एक शब्द उद्वेग आलाय आणि पहिल्या चरणामध्ये एक उद्वेग आलाय. पहिल्या चरणातला उद्वेग म्हणजे अपेक्षा आहे आणि दुसऱ्या चरणातला उद्वेग म्हणजे विकार आहे. जीवनामध्ये देव आल्यानंतर विकार राहत नाही आणि जीवनामध्ये विकार आटले तर देव कधीच येत नाही. तुकोबरंतात घालवायच्या गोष्टी घालवल्या पाहिजे आणि मिळवायच्या गोष्टी मिळवल्या पाहिजे. हे साधूच्या जीवनातला हाच फरक आहे. साधूनं जीवनातलं सगळं वाईट घालवलं होतं आणि चांगलं सगळं मिळवलं होतं. तुका म्हणे देह भरीला विठ्ठल आणि काम क्रोध केले. वाईट घालवण्यासाठी चांगलं मिळवावं लागतं आणि चांगलं मिळवण्यासाठी वाईट घालवावं लागतं. तुकोबरंतात विकार सगळे निघून गेले आणि एकदा जीवनातून वाईट निघून जावं आणि जीवनामध्ये सगळी चांगल्याची प्राप्ती व्हावी. असं जर जीवन झालं, त्या जीवनाला सुखी जीवन म्हणतात. सुखी जीवन. आणि ते झालेलं जे सुख आहे का, तुकोबरंतात ते सुख बहु असतं, जीवाला धरून असतं आणि सेवेतून प्राप्त झालेलं असतं. अभंगाचं शेवट. तुका म्हणे पळाली
तुकावऱ्याच्या जीवनामध्ये इतका अनुभव आला, जीवनातलं वाईट सगळं निघून गेलं, जीवनामध्ये चांगल्याची प्राप्ती झाली. आणि ज्यावेळेस जीवन तुकापर्यंत संगती भगवंताचे धरल्यानंतर जे सुख झालंय, तुका म्हणे सुख बहु झाले. पारमार्थातलं सुख जीवाला धरून असतं आणि संसारातलं सुख देहाला धरून असतं. संसारातलं सुख थोडं असतं आणि परमार्थातलं सुख बहु असतं. शब्द अत्यंत महत्वाचे. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली आज सेवा. कशाचं सुख झालंय तुम्हाला? जीवनभर चिंतनाचं सुख आहे, जीवनभर भजन केलेलं सुख आहे. घडली आज सेवा. सेवा सेवा म्हणजे दुसरं काही नसतं बरं का. सेवा ते आवडी. उच्चारावे नाम तुकोबाने प्रमाण असं दिले, उच्चारावे नाम भेदाभेद काम निवारणी. आणि नाम उच्चारणं म्हणजेच भक्ती आहे. ही भक्तीतूनच सगळं मिळवता येतं. पण भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आणि पावलो हे संग सुख याचे तुकोपर्यंत संगतीचं सुख झालं. आता सुख हे दोन ठिकाणी असतं. मुक्तावस्थेला गेल्यानंतर ती संगती भेटते, पण संग सुख भेटत नाही. भजनातून मात्र संगतीचं सुख भेटतं. म्हणून तुकोपर्यंत भक्ती आम्ही केली संडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याची. सेवा समाप्त आहे. टाळकरी, मृदंग वादक, गायक, दोन्ही चोपदार तीन आहे. दोनच बघितले होते बरं का. खाल्याचे विषय जात आपला. हे चोपदार आमच्या हमेशा संघ राहते. चोपदार इकडे तारीख दिसली माझी म्हणतात, महाराज किती वाजता निघायचे? मी म्हणलो चोपदार असं करा, तुमच्या मार्गाने हमेशाच येता येईल तेवढा रस्ता तेवढा नीट करून टाका. 2-3 किलोमीटर. ते म्हणतात माझ्या हातात काय असं. एक प्रेमाचं जीवन आहे बरं का. अत्यंत परमार्थातलं प्रेम आहे. दिवसभर काहीतरी काम करतात शेतामध्ये, पळतच निघतात
असो, स्पीकरवाल्याला मात्र आत्ता धन्यवाद. आम्ही सुरुवातीला धन्यवाद देत नाही स्पीकरवाल्याला, कारण का 2 तास संगतीवर पुन्हा धन्यवाद द्यायचा त्यांचा. 2 तास कशी संगती केली ते व्यवस्थित आहे सगळं. आवाज लय बी जास्त नसायला पाहिजे. आणि आवाज कोणता वाढवायचा तुम्हाला सांगतो इथून पुढे. मृदंगाच्या शाईपडाचा आवाज वाढलेला असावा, कारण स्वराची गरज ही सगळ्यालाच असते. धुमाचा थोडा कमी केला तर जमतंय, सगळ्याचं कमी केलं जमतं. शाईपडाचा आवाज सगळ्याला गरज असते, कारण मोठा मंडप आहे, गरज असते त्याची. असो, या सर्वांच्या सहभागातून चालू असलेले चिंतन आहे. चिंतन आपल्या भाषेमध्ये बोलत असताना काही अपशब्द गेले तर माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य चिंतन मात्र ज्ञानोबरायचं आणि तुकोबरायचं. ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम